केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने दोघांनी मिळून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा मोठा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। ज्या नमो शेतकरी योजनेची आपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो, त्या नमो शेतकरी योजनेचे तर पैसे येणारच आहेत, परंतु त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की पीएम किसान योजनेचा हप्ता येत्या 20 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला, तर आता लगेचच पीएम किसान योजनेचा हप्ता कस काय येऊ शकतो? तर शेतकरी मित्रांनो, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा 20 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या हप्त्याला देखील उशीर झाला होता आणि 24व्या हप्त्याच्या वेळामध्ये 23वा हप्ता त्यांनी वितरित केला। त्याच्यामुळे आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा वितरित होणार आहे आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता वितरित होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये या दोन्ही योजनेचे 4000 रुपये जमा होणार आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, याच पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला होता, त्याच शेतकऱ्यांना नमोचा आणि पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता मिळणार आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँकशी लिंक आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो, अन्यथा बाकी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्याचबरोबर तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार्मर आयडी असणे। जर तुमची शेतकरी मित्रांनो फार्मर आयडी नसेल तर तुम्ही या योजनेपासून वंचित राहणार आहात। त्यामुळे तुमची फार्मर आयडी काढून घेणं हे खूप गरजेचं आहे आणि ती लवकरात लवकर काढून घ्या आणि या योजनेचा लाभ मिळवा। चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-केवायसी करणे। तुमची जर ई-केवायसी नसेल तर तुम्ही या योजनेपासून वंचित राहाल। त्यामुळे तुम्ही तुमची ई-केवायसी करून घ्या आणि या योजनेचा लाभ मिळवा। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे या योजनेचा लाभ तुम्हाला देखील मिळणार आहे। तारीख जर पाहायची झाली तर शेतकरी मित्रांनो, येत्या 1 जुलै रोजी तुमच्या खात्यामध्ये या दोन्ही योजनेचे 4000 रुपये जमा होणार आहेत। 1 जुलै रोजीच का निवडली तर शेतकरी मित्रांनो, 1 जुलै हा कृषी दिवस असतो आणि कृषी दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्या 1 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांना गोड बातमी देण्याचं देखील सरकारने ठरवलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी हा कष्टकरी राजा असतो, त्यामुळे त्यांना गोड बातमी देण्याचं हे सरकारचं काम आहे आणि आता ते त्यांचं काम बजावत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता लवकरच तुम्ही तुमच्या खात्यामध्ये 4000 रुपये पाहायला मिळणार आहेत। तर आता कोणतीही काळजी करायची गरज नाही, तुम्हाला या योजनेचा थेट डीबीटी मार्फत लाभ मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात। तर शेतकरी मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।